कावा तुले लग्नाला जा लागन ना? हो बाबा जा लागते. माई तर बहीण सोय माहिती आहे, तिच्याच घरचं लग्न जातं लागणच बिचारे. आणि माय पोराले गिराले म्हटलं एका नाही का नाव नाही घेतलं मी मला जा लागते बापा. पण बिचारे आपल्या इच्छा कार्यक्रमात कुठंच तर नाही येत होते, कुठंच तर नाही येत ते. आपणच कसं जावं? कुठच्या कार्यक्रमात आपण समोर समोर करा आणि आपणच कसं जावं? माईच्या पोरायचं तेच म्हणणं पडलं. आईच्या पोरं म्हणे का तू तर भली जात म्हणे तुझ्या बहिणीच्या इथं. तू जशी बहीण म्हणे तशी त्याची बहीण होणार म्हणे तू. पण ठेपा नाही आले म्हणे. तू चालली म्हणे तुझी भल्लं आहे म्हणे त्याचं लय लागते म्हणे तुले. हो बिचारे त्याचं काय चुकलं? याईनच पहिले चुकी केली ना, याईनं चुकी केली म्हणून ते ना तोंड दिलं बोलाले. मला समजते पण माई बहीण होय बाई, मला जाच लागते. माझ्या बहीणच्या घरच्या लग्नात गेलं नाही तर चांगलं नाही वाटत. सारे जण चालले, मी तर जातो बा. तू चालत का काय नाही चालत? साऱ्या जणी कोण चालल्या बा? कोण चालल्या? मग आपणही जाऊ ना त्याच्या सोबत. त्या चालल्या बिचारे. मी म्हटलं त्याला मी तुमच्यासोबत येतो. कायचं मग मला तर कोणी सोबत नाही बापा. मी म्हटलं त्याला मी येतो. नाही म्हणे आम्ही ऑटो केला म्हणे, आमच्या येते पाहिजे म्हणे, तुम्ही की मी बापा म्हणे. मग मी म्हटलं असं मग म्हटलं चल बा तुला विचारा तर तू म्हणून राहिली का तू येतं तर मग आपण दोघी एसटीनच जाऊ ना, नाहीतर फुकटात तिकीट आहे चाललं जाऊ. हो फुकटचं का निकटचं का हो माय? आपण काही ऑटोत गेलो नसतो काय? पण त्या लागू देते का आपला ठाव ठिकाणा? लागूच नाही देत ना त्या. हो ते बरोबर आहे तुझ्या. आपण ऑटोत गेलो असतो पण त्या लागूच नाही देत ना, आपला टिकाच नाही लागू देत. मी काय म्हणतो आपल्याला मग राहिले साडी गिडी घ्यायला लागेल ना तिले. माझी बहीण विचार मला तर न्यास लागून काही पशी तर काही साडी गिडी नाही आहे. एखादं असतं तर दिल्ली असती बिचारे. जाऊ आपण तसंच जाऊ का? नाहीतरी अहेर पद्धती बंदच आहे. राहू दे आपण काही नेऊ नये. काय घेतेस काय ते? हो माझा विचार तसंच आहे बाई. आपण जाऊ देऊन देऊ तिला साडी काही देऊ नये. 100 रुपये देऊन दे पोरीला आपण पाकिटात. हो तसंच करू. उद्या सकाळी किती वाजता चालाल मग तुम्ही? 7 वाजता 7च्या गाडीने चालला जाऊ दोघी जणी. थंड्या पारी चालला जाऊ. हो तसंच करू. दोघी तयार राहायचो तू. मला आवाज देतो. बाई साडी गिडी पाहा लागन मले अधिक जायचं म्हटलं तर. असं आहे पोराला पैसे मागा लागन. अन्नासाठी मला मागायला लागला पोराले चाललं जा लागन. कसं गं घरच्या भांडणाला कटावून गेला जीव. काही समजत नाही काय करावं म्हणून. ते काय आहे ड्युटीवर गेले का मोकोडे. आपल्याला किती सोचा लागते, आपल्याला किती ऐका लागते बोलणं. यायले कुठं माहिती आहे. पण आज मी यायले म्हणल्याशिवाय राहतच नाही. यायले म्हणतोच आज काही हो. आता येईनच म्हणा आता ड्युटीवर म्हणतोच त्याईले आज काही हो. आज तर म्हणतोच त्याईले मी मला दुकान टाकून पाहिजे म्हणून. चिरतचे कटकट ऐकायला पुरते. एकदाच कटकट इथून मोकळं होऊन जाते. कसं आहे दुकानात दिवसभर चालला जाते आणि थोडेसे आपले कामं केले मोकळं होऊन जाते. नाही का बापा एवढा वेळ झाला तरी 6 वाजून राहिले तरी सुट्टीच व्हायची आहे काय? तेव्हा तर 5 नाही वाजत तर घरी येते. 4:45 सुट्टी होते तर आवाज येऊन राहिला. आले वाटते. आता जराशी फुगूनच बसतो. त्याशिवाय काही ऐकत ही मायवालो तीच गोष्ट कानावर नाही घेत बापा. बापरे आज दिवस खूप छान गेला नीता माझाला. खूप छान गेला. हो यायचा छान गेला माय बेकार गेला. काय सांगू यायले. काय झालं? बोलून नाही राहिली? काय झालं? मी एवढंच बोलून राहिलो तुझ्यासोबत. चांगलाच गेला माझा दिवस. काय झालं तुला मग? तुला तर चांगली बोलता आल्याबरोबर तयारच असतं. काय कसा दिवस गेला काय नाही विचारपूस करता. आज कोण बोलून नाही राहिली माझ्यासोबत? काय झालं? काही नाही झालं. चांगला गेला ना तुमचा दिवस? चांगला गेला ना? चांगला आहे मग. तू तोंड पाडून खाऊन बसली. काय झालं नीता तुला? काहीतरी झालं. काय लपून राहिली तू माझ्यापासून? काय लपून राहिली? नाही काही नाही लपून राहिली मी. काही नाही लपून राहिली. समजू नको. मला समजत नाही म्हणून समजून राहिलो. तुझ्या याच्यावरून समजून राहिलो. काहीतरी झालं आहे तू सांगून नाही राहिली मला. तुम्हाला समजते पण मी कसं सांगू आता तुमच्या आनंदात मी इडजण कसं टाकू. तुम्ही एवढ्या आनंदात आणि कसं सांगू म्हटलं म्हणून मी सांगून नाही राहिली तुम्हाला. काय चालूच राहते आनंद दुःख? सांग काय झालं सांग मला पहिले. तू रुसून नको बसू बा. अशी रुसून बसली म्हणजे मला चांगलं नाही वाटत. सांग काय सांगू तुम्हाला. फक्त मी आजच्या घरातलीच गोष्ट काय सांगू मी तुम्हाला. सकाळी म्हटलं आईने आंघोळ करून घ्या म्हटलं तर आईने म्हटलं माझ्या आईच्या घरचं सगळं काढलं. तिथून शिकून आली म्हणे पोट भरून आली म्हणे. हे शोभलं काय सांगा बरं तुम्हाला. तुम्ही बरं सांगा बरं मला. अनिता आता आईची ही आदत होऊन गेली आहे. तू सहन करणं शिक. आता मला बोलते मी कसं सहन करतो? मी काय म्हणतो तिच्या मार्गी लागू नको. तिच्या मार्गी तू सप्पा लागत नको जाजू. बोलणार झालं मग सगळ्यांनी काय तिला इग्नोर करायचं. मी कसा इग्नोर करतो? तुम्ही इग्नोर करून किती करा. तुम्ही थोडा वेळ राहता आम्ही दिवसभर राहतो. दिवसभर कुरकुर करते. तुम्हाला काय माहित आहे? काय माहित आहे तुम्हाला? हो समजू शकतो नीता समजू शकतो. आता हिलाही समजून सांगणं खूप कठीण जाते यार. जाऊ दे आईचा विषय घेऊ नको तू. आपलं जाऊ दे. आपलं सांग काय आहे तर. सगळं चांगलं आहे. आपला काय विषय आहे? आपला काहीच नाही विषय. नुसतं त्या आईमुळेच आहे सगळं काही विषय. कठीण जाते. इकडून आईचा भाग घेतला तर हिला राग येतो. काय करू काय समजत नाही. हिच्या विरोधात बोललं तिले राग येते. तर आपणच फसलोय काले मधात. जाऊ दे बरं नीता राग सोडून दे. तू माझ्यासाठी पाणी आण 1 ग्लास. काही नाही मी राग सोडून
मला आता घरी राहायचंच नाही. मला तुम्ही एक स्टेशनरी टाकून द्या. मी तिकडे स्टेशनरी बात जाईन आपलीवाली. मग घरात मला बोर होते आणि हे कुरकुर 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 मला नाही पटत. स्टेशनरी टाकल्या नव्हते का? मुलाबाळाला कोण सांभाळन? आपला मुलगा लहान आहे, एवढ्या लवकर कसं काय जमणार आहे? हा, मग आपली मुलं मोठी झाल्यावर शाळेत गेल्यावर मग टाक ना तू. मी पाहते त्याला आपण नर्सरीत टाकू आणि सोबतच मी माझ्या दुकानात घेऊन जात जाईन त्याला. मला तुम्ही फक्त स्टेशनरी टाकून द्या. काही याच्यातच नुसतं दिवसभर याच्यातच त्या भांडणानं मूड डिस्टर्ब होते आणि काही फ्रेशही राहत नाही. जरासं काही काम वगैरे केलं तर फ्रेश तरी मूड राहत जाईल. तर किटकिट किटकिट राहते घरात. तुम्ही सकाळपासून तिकडे जाता आणि आमच्या मागे नुसतं किटकिट किटकिट असते. म्हटलं नाही, मला आता तुम्ही स्टेशनरी टाकून द्या. आहे आपल्याविषयी पैसे अनुदान ते त्यानं माझा मूड तरी फ्रेश राहील तिकडे. आणि इकडे मी लवकर काम करत जाईन आणि तुमच्याच बरोबर निघून जात जाईल. तिथं टाकू ना फक्त पण आपल्या जरासं इले मोठं होऊ दे. झालं जरा श्री मोठं झाला म्हणजे मग कर ना तू काय करायचं आहे ते. तुम्ही असं आडकाठी घालता आणि असं मग करता नको. तुमचं मनच नाही ना करू द्यायला. करू द्याल तुमचं मन नाही. तुम्ही म्हणूनच असे वागता ना. अब्बा बाबा बाळा ए रे बाळा. अब्बा आले असे करता तुम्ही. आता पोरगा आल्याबरोबर पोराच्या मागे लागले. माझ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष मुद्दामून देत नाही. असे करता. एक नाही मिस करता ना तिकडे लक्ष देता. ऐकून नाही राहिले. तुमच्याही मनात नाही ना दुकान टाकू दे ना मनात. अब्बा भू चल भूर चालतं काय? चाल बाबू चाल. तुम्ही तुमच्या आईसारखे पाय ना. मी गोष्ट घेऊन राहिली तर तुम्ही कानावर नाही घेऊन राहिले. बरोबर आता पोराला बाहेर घेऊन राहिले. चॅट कशी द्यायला लागते हे तुम्हाला समजते. तुम्हाला गोष्ट कशी म्हणा लागते हे तुम्हाला समजते. मला समजून राहिलं ना. नाही पण गुण नाही सोडत. पाय चालले गेले. गोष्ट ऐकून घेतली तर चालले गेले बरोबर पोराला घेऊन. ते म्हणणं सन्ना टाकू द्याले म्हणून असे वागते ते. वाटते घरचं सावडलं पाहिजे, राहिली पाहिजे. दुसरं काय त्याचं म्हणणं. असं वाटतंय बरोबर हुशार आहे ना. त्याला असं वाटतंय का बा दुकान टाकलं म्हणजे मग एकटी कोमलले करा लागन. हे करा नाही पण मी माय कामं करून करणार आहे. पण यायच्या मनात असं यायला वाटते ना माय हुशार आहे आणि पोरगही त्याच्यापेक्षा हुशार आहे.